ऑल राईट, ऑल राईट मंडळी. नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं, की गायत्री व्हिडिओच्या सुरुवातीला ऑल राईटच म्हणत जा. बरं वाटतं जरा कानाला. म्हणूनच म्हटलं ऑल राईट. ओके. सो अतिशय सुंदर असं एक टीझर आलेलं आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे अशी ही बनवा-बनवी. सॉरी. अशी ही जमवा-जमवी. नाही काय आहे, जेव्हा अशी ही बनवा-बनवी असं काहीतरी नाव दिसतं, फक्त बनवा-बनवीच येते. कसला आयकॉनिक सिनेमा यार अशी ही बनवा-बनवी. एनिवे विषयांतर होतंय. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची मुख्य भूमिका असणारा अशी ही जमवा-जमवी हा सिनेमा येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला. 10 एप्रिलला येतोय जवळच्या सिनेमागृहात. सध्या याचा टीझर आलाय. कसा आहे तो टीझर राव? पटापट चर्चा करूया. सगळ्यात आधी कास्टिंगमध्ये आपल्याला अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हे मुख्य भूमिकेत जरी दिसतायत, तरी इतरही बरीच लांबलचक तगडी स्टार कास्ट आहे. ती कोण आहे? बघूया. सुनील बर्वे, त्याच्यानंतर चैत्राली गुप्ते, सुलेखा तळवळकर आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. पण सगळ्यात आधी मी एक चूक केली आजच्या व्हिडिओमध्ये. फक्त अशोक सराफ असा उल्लेख केला. त्याच्याऐवजी द लेजेंड अशोक सराफ असं म्हणायला लागेल यार. नाही काय साऊथची मंडळी पाहिली आहे का हो तुम्ही कधी? रॉकिंग स्टार यश आणि त्याच्यानंतर सुपरस्टार आणि काय थालापती आणि असे वेगवेगळे एक प्रिफिक्स लावतात ते प्रत्येक ॲक्टरच्या नावाच्या आधी. सो ते त्यांच्या कलाकारांवरती इतकं प्रेम करतात कारण त्यांच्या कलाकारांनी तितके बाप सिनेमे दिलेले आहेत. मग मंडळी जेव्हा आपल्या मराठी सिनेमासृष्टीचं आपण नाव घेतो तेव्हा अशोक सराफ मानावंच लागेल. आय डोंट थिंक त्यांचा कोणी हेटर असेल या जगात आणि जर असेल तर त्यांनी प्लीज वैयक्तिकरित्या त्यांचे जेवढे सिनेमे ते पाहावेत आणि तुमचं मतपरिवर्तन करावं. सो इथून पुढे अशोक सराफ न म्हणता द लेजेंड अशोक सराफ असं मी म्हणणार आहे. सगळ्यात आधी तर रायटर आणि डिरेक्टर आहेत लोकेश गुप्ते आणि यांचा ना इथून मागचा मी फक्त एकच सिनेमा पाहिलाय. तो होता एक सांगायचा आहे. उत्तम सिनेमा होता कारण त्याच्यामध्ये माझा फेव्हरेट ॲक्टर के मेनन होता आणि कमालीचा तो सिनेमा आहे. ॲक्चुअली पेरेंट्स आणि मुलं जी वयात येतात तर त्यांच्यामधले जे संवाद घडायला पाहिजे, कम्युनिकेशन ज्या पद्धतीने घडायला पाहिजे, तो शिकवणारा तो सिनेमा होता. एकदा बोलूया त्याच्याशी शांतपणे. आणि मला तो सिनेमा आवडला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की एकंदरीत एक फॅमिली ओरिएंटेड ड्रामा बनवण्याचा एक्सपिरियन्स नक्कीच त्यांच्याकडे आहे, लोकेश गुप्ते यांच्याकडे. एकंदरीत म्युझिक खूप फ्रेश वाटतंय. मस्ती खोर मी मस्ती खोर तू मस्ती खोर मी मस्ती. आणि एक वेगळाच फ्रेश चष्मा आपल्याला हा सिनेमा नक्कीच देतोय. कारण लव्ह स्टोरी आपण सगळेजण नक्कीच तरुणाईतली पाहतच आहेत किंवा एक 56 वर्षाचा ॲक्टर असतो, मेल ॲक्टर आणि त्याच्या अगेन्स्ट एक 20-22 वर्षांची ॲक्ट्रेस असते. तेही फालतूचे पानसट तुपकट बॉलिवूडमध्ये आपण पाहत आलो. इनफॅक्ट मराठीमध्ये पण रिसेंटली पाहिलीत. पण आता खरं तर सेम एजमध्ये जिथे आजी आणि आजोबा म्हणजे विविध 2 वेगवेगळ्या कुटुंबातले आहेत आणि मग ऑफकोर्स आयुष्यामध्ये काही ट्रॅजेडीज त्यांच्या नक्कीच असतील किंवा काय कुठच्या पद्धतीने त्यांनी तो सगळाच एक प्लॉट तो रचला असेल, ते बघण्यात मी खरंच इंटरेस्टेड आहे. मला उगाच टेन्शन आलंय. काय काळजी करू नकोस ग. ऑल द बेस्ट. आणि कारण अशोक सराफ म्हटल्यानंतर राव विषय संपतो. मागचा पुढचा कसलाच विचार करायचा नाही. थेट जाणार आहे सिनेमागृहामध्ये मी हा सिनेमा बघण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शो. बाकी अशी ही जमवा-जमवी याचा ट्रेलर आल्यानंतर आपल्याला आणखीन थोड्याशा गोष्टी नक्कीच कळतील. पण मला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे, की प्लीज जेव्हा आपले लेजेंडरी ॲक्टर्स काहीतरी वेगळं घेऊन येत आहेत, तेव्हा त्यांना नक्कीच आपण सपोर्ट करूया. बाकी येस ॲज अ क्रिटिक या सिनेमाचा रिव्ह्यू तर मी देणारच आहे, पण त्याच्याही आधी ट्रेलर रिव्ह्यू पण येणार आहे बरं का. सो स्टे ट्यून फॉर दॅट. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी. कारण बरीच अशी मंडळी राव अजून पण जी चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये. हां, कमेंट्स वगैरे करताय, तुमचं प्रेम देताय, पण प्लीज करा ना ते सबस्क्राईबवरती असं बटन दाबा, जोरात दाबा. मोबाईलची स्क्रीन फुटली तरी चालेल. आणि हो मंडळी जाता एक विनंती पण करायची आहे, कारण सिटी लाईट्स हिंदी हे नवीन चॅनल आपण सुरू केलेलं आहे. काय करताय राव तुम्ही जर का अजून त्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर? नाही, नवीन चॅनल आहे, छोटूसं बाळ आहे अजून ते चॅनल. त्यालाही आपल्याला मोठं करायचं आहे आणि खूप प्रेम द्यायचं तिथे सुद्धा तुम्हाला नॉन पेड रिव्ह्यूजच मिळणार आहेत, ऑनेस्ट रिव्ह्यूज मिळणार आहेत. मग ट्रेलरचे रिव्ह्यूज असतील, टीझरचे रिव्ह्यूज असतील, सिनेमांचे रिव्ह्यूज असतील, वेब सीरीज असतील, सगळं काही तिकडे हिंदी कंटेंट पाहायला मिळणार आहे राव तुम्हाला. त्याच्यामुळे डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स हिंदी ॲज वेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.